नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला टेस्टी अशी राज कचोरी घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे साहित्य घेतले, त्यामध्ये मी रवा घेतलाय, मैदा घेतलाय इथे, त्यानंतर इथे 2 चमचे एवढं मी बेसन घेतलंय, त्यानंतर दही घेतलंय, त्यानंतर इथे मीठ आहे, चाट मसाला घेतलाय, त्यानंतर लाल तिखट आहे, त्यानंतर कचोरीमध्ये वापरण्यासाठी मी इथे हिरवी चटणी घेतली आहे, शेव घेतली आहे बारीक, त्यानंतर डाळिंब, मटकी घेतली आहे, त्यानंतर इथे उकडलेले बटाटे आहेत, तेल घेतलं आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, त्यानंतर इथे लाल चटणी घेतलेली आहे मी, त्यानंतर इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। तर आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी आता मी इथे मैदा घेतलाय, मी एक लहान वाटी इथे मैदा घेतलाय, त्यानंतर मी रवा घालणार आहे। रव्याचं प्रमाण सुद्धा मैद्याच्या प्रमाणा इतकंच आहे। मैदा आणि रवा दोन्ही सेम प्रमाणात आपल्याला वापरायचे। त्यानंतर मी इथे घालणार आहे चवीनुसार मीठ, आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। रवा आणि मैदा दोन्ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा मी इथे थंड तेलाचा वापर केलाय, थंड तेल घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं। सुरुवातीलाच आपण खूप पाणी घालणार नाही आहोत, थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। खूप घट्ट नाही मळायचं आणि पातळ सुद्धा नाही, मीडियम आपल्याला पुरी करण्यासारखं पीठ इथे मळायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे मी हळूहळू करत इथे पीठ मळून घेणार आहे। व्यवस्थित आपल्याला मैदा रवा व्यवस्थित मिक्स करूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि हळूहळू करत आपण पीठ मळणार आहोत। आणि पीठ आपण शक्यतो 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, तेव्हाच आपल्या पुऱ्या इथे खूप छान अशा बनणार आहेत। आणि आपण पाणी रवा जो आहे तो पाणी सोक करून घेईल, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि एकसारखं असं व्यवस्थित मळून घ्यायचं। आपल्या पंजाच्या सहाय्याने हे मळून घ्यायचं आणि सॉफ्ट असं पीठ तयार होईपर्यंत आपण हे छान मळून घ्यायचं आहे। इथे कचोरी बनवण्यासाठी आपलं पीठ जे आहे ते मळून तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकदमच घट्ट मळलेलं नाहीये। आता कचोरीसाठी आपल्याला आतमध्ये फिलिंग तयार करायची आहे, तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, इथे 2 चमचे बेसन घेणार आहे। आपण जी पुरी करणार आहोत, कचोरी बनवणार आहोत, त्या कचोरीमध्ये एक स्टफ करण्यासाठी आपण मसाला तयार करतो इथे आणि मग तो स्टफ करून आपण त्याची पुरी बनवणार आहोत। आता इथे मी 2 चमचे बेसन घेतले, त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालते, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे, मी इथे थोडंसं मीठ घालते आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये। आता मी इथे थोडंसं तेल घालणार आहे। आता मी इथे 2 चमचे तेल घालणार आहे आणि हा जो मसाला आहे तो घट्टसर असा तयार करून घ्यायचा आहे, पातळ नाही करायचं, नाहीतर आपण पुरी जेव्हा लाटू तेव्हा सर्व मसाला बाहेर येईल, त्याच्यामुळे घट्टसर असाच मसाला आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मसाला बनवून तयार झालेला आहे, हा आपण पुरीमध्ये स्टफ करणार आहोत, त्याच्यामुळे घट्टसर असा आपला मसाला इथे बनवून तयार झाला आहे। तर आता मी काय करणार, आपण तयार केलेला पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे गोळ्याला।
त्यानंतर आपल्याला हा मसाला स्टफ करण्यासाठी ह्याची पारी तयार करून घ्यायची आहे। आपण जसं पुरणपोळी किंवा मोदकसाठी स्टफिंग करतो त्याप्रमाणे इथे मी वाटी तयार करून घेते आणि त्या वाटीमध्ये एक थोडंसंच आपल्याला इथे मसाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं, हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं, नाहीतर मसाला जो आहे ना तो बाहेर येईल आणि मग पुरी आपली कचोरी जी आहे ती व्यवस्थित बनणार नाही। त्याच्यामुळे अगदी नीट आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। मसाला जो आहे तो तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा घट्ट बनण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तो पुरी लाटताना बाहेर येणार नाही। नाहीतर जर बाहेर आला तो मसाला तर पूर्ण तेलामध्ये फुटून बाहेर येईल मसाला। त्याच्यामुळे आपण व्यवस्थित मसाला स्टफ करून बंद करून घ्यायचा आहे। आता मी इथे कचोरीसाठी गोळा तयार केलेला आहे। तर आता कचोरीसाठी आपल्याला छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जाड आणि पातळ अशी नाही करायची, मीडियमच ठेवायची, तरच आपली कचोरी छान फुलली जाईल तेलामध्ये। एकसारखी अशी लाटायची आहे सर्व बाजूंनी, मध्येच पातळ जाड अशी नाही करायची, नाहीतर ती एकसारखी अशी फुलली जाणार नाही। त्यामुळे एकसारखीच लाटायची सर्व बाजूंनी। तुम्हाला जर लहान आकारामध्ये करायच्या असतील तर लहान आकारामध्ये करा, मोठ्या आकारामध्ये करायच्या असतील तर मोठ्या करा। इथे मी मीडियमच ठेवलेला आहे, जास्त लहान किंवा मोठी ठेवलेली नाहीये। तुम्ही पाहू शकता माझी आता इथे कचोरी जी आहे ती लाटून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा कचोऱ्या तयार करून घेते। आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। मी एक एक करून इथे पुरी जी आहे ती इथे तेलामध्ये घालते। गॅसचा फ्लो मीडियम ठेवायचा आहे आणि कचोरी जी आहे ती छान अशी तेलामध्ये फुलू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता खूप परफेक्ट अशी कचोरी जी आहे ती फुलली जाणार आहे इथे। तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी कचोरी माझी इथे फुललेली आहे। छान कुरकुरीत अशी पुरी इथे होते, म्हणजे आपल्याला जेव्हा कचोरीमध्ये फिलिंग करण्यासाठी मस्त असं टरटरीत अशी पुरी इथे बनून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। आता मी छान असा खरपूस रंग येईपर्यंत हिला तळून घेते। दोन्ही बाजूनी खूप छान असा रंग येऊ द्यायचा आहे। तुम्ही पीठ मळताना पिठामध्ये थोडीशी हळद घातलात तरी सुद्धा चालेल, त्याने सुद्धा अजून खूप सुंदर रंग येतो। आता इथे ऑलमोस्ट माझी कचोरी जी आहे ती इथे फुलून तयार झालेली आहे। आता मी हिला काढून घेते आणि थंड होऊ द्यायची आहे। थंड झाल्याच्या नंतर आपण कचोरी तयार करणार आहोत। मस्त अशी फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा माझ्या ज्या कचोऱ्या तयार आहेत त्या तेलामध्ये घालून तळून घेणार आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला हे करायचं आहे। जर पुऱ्या लाटताना तुमची काही मिस्टेक झाली असेल, पातळ लाटल्या गेल्या असतील तर काय होणार आहे, पुऱ्या फुलणार नाहीये। तर तुम्ही काय करायचे, छान अशा खरपूस रंग येईपर्यंत त्यांना तळून घ्यायचे, म्हणजे काय होईल, तुम्ही त्यांना तोडून त्याचा पापडी चाट सुद्धा खाऊ शकता। कचोरीची टेस्ट अजिबात बदलली जाणार नाहीये। जी फिलिंग आपण कचोरीच्या आतमध्ये भरणार आहोत ते तुम्ही त्या पापडीवरती लावून सुद्धा खाऊ शकता, कारण आपण आतमध्ये जो मसाला भरलेला आहे त्याच्यामुळे पापडीला सुद्धा खूप छान अशी टेस्ट येणार आहे। जर तुमची काही मिस्टेक झाली, पुऱ्या फुलल्या नाहीत तर डोंट वरी, तुम्ही त्याचा पापडी चाट सुद्धा खाऊ शकता। आता इथे माझ्या दोन्ही पुऱ्या छान अशा फुललेल्या आहेत, तर मी आता काढून घेणार आहे आणि थंड करून घेते 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर आपण कचोरी चाट बनवायला सुरुवात करूयात। आता इथे एक थंड झालेली पुरी घेते मी आणि तिला तोडून घेते। मध्यभागी असं हाताने थोडंसं तोडून घ्यायचं, म्हणजे आपण ह्यामध्ये मसाला फिल करू शकतो। तर आता मी इथे थोडंसं तोडून घेतलेलं आहे, म्हणजे मी जागा बनवली आहे आतमध्ये मसाला भरण्यासाठी। आता मी इथे उकडून थोडासा स्मॅश केलेला बटाटा घालते,
त्यानंतर मी इथे मोड आलेली मटकी वापरली आहे. तुम्ही इथे चणे किंवा मुगाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर वरती चटण्या घालायच्या आहेत. हिरवी चटणी घालणार आहे मी, लाल चटणी सुद्धा घालणार आहे. जर तुम्हाला हिरवी आणि लाल चटणी कशी बनवायची आहे तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. दोन्ही रेसिपी चटण्यांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर आता इथे वरतून मी 1 चमचा दही घालते. तुम्हाला आवडत असेल तर खूप दही घातलं तरी चालेल. मी इथे 1 चमचा घातला आहे. त्यानंतर वरतून चाट मसाला घालते आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे. तुम्हाला टोमॅटो हवा असेल तर थोडासा घातला तरी सुद्धा चालेल, पण ऑलरेडी टोमॅटोची चटणी वापरलेली आहे म्हणून मी ते घातली नाही आहे. त्यानंतर वरतून बारीक शेव घालायची, भरपूर शेव घालायची छान. त्यानंतर वरतून मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. त्यानंतर आता मी इथे वरतून भाजके शेंगदाणे घालते. तुम्ही इथे शेंगदाणे, चणे किंवा डाळ वापरलात तरी सुद्धा चालेल. जितकी चटपटी अशी कचोरी बनवता येईल तेवढी चटपटी कचोरी बनवायची आहे. त्यानंतर वरतून मी इथे थोडंसं मीठ स्प्रिंकल केलं आहे. त्यानंतर चटण्या पुन्हा वरतून थोड्याशा घालू शकता तुम्ही. तुम्हाला जर अजून स्पायसी हवी असेल कचोरी तर थोडा वरतून चटण्या घातलात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर वरतून मी अर्धा चमचा इथे चिंचेचा कोळ घालते. खूप छान अशी टेस्टी अशी कचोरी इथे बनून तयार झालेली आहे. वरतून पुन्हा अजून थोडी शेव दही घातली तरी सुद्धा चालेल. इथे खूप छान टेस्टी आणि यम्मी अशी हेल्दी राज कचोरी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरच्या घरी हेल्दी अशी कचोरी तुम्ही बनवून तुमच्या मुलांना किंवा स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. निरोगी खा आणि निरोगी राहा.